मंडळी नमस्कार, मी विनोद रायकर. मी आज उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये असणाऱ्या थोरांदळी ह्या गावात आलो आहे. उद्या हनुमान जन्मोत्सव आहे आणि त्या निमित्तानं मी या थोरांदळी गावात आदल्या दिवशी आलेलो आहे. गेल्या वर्षी देखील जन्मोत्सवाच्या निमित्तानं ह्या गावात आलो होतो, परंतु आपण पाठीमागच्या साईडला जर पाहत असेल या ठिकाणी पुऱ्या लाटण्याचं काम चालू आहे. महाप्रसादाचा आस्वाद अनेक भाविक या ठिकाणी घेत असतात. आज या ठिकाणी या मंदिराच्या बाबतीत, या मंदिराच्या संदर्भात आपण माहिती जाणून घेण्याचा या ठिकाणी आपला प्रयत्न आहे. महाप्रसादाचं या ठिकाणी नियोजन आहे. अनेक महिला मंडळ या ठिकाणी पुऱ्या लाटण्याचं काम देखील करत आहेत. साधारण किती पुऱ्या असतील बरं, हा आपल्याला प्रश्न पडतो. अनेक महिला आहेत, गावकरी सर्व मंडळी यामध्ये सहभागी आहेत. आपल्याबरोबर एक गावचे ग्रामस्थ आहेत. नमस्कार. नमस्कार. बरं, आपल्या थोरांदळी गावची यात्रा आहे आणि आपण पाहतोय की या ठिकाणी बऱ्याच अशा पुऱ्या लाटण्याचं काम चालू आहे. साधारण किती पुऱ्या असतील बरं? 10 लाखापेक्षा जास्त पुरे तयार होतात. बरं, आपल्या गावची लोकसंख्या किती? गावची लोकसंख्या पार गेली म्हणजे तरी 2,500 लोकसंख्या आहे. हो ना. आपल्या या ठिकाणी आता मंदिर आहे मारुती रायाचं. मारुती रायाच्या मंदिराच्या बाबतीत काहीतरी एक आख्यायिका सांगितली जाते, नवसाला पावणारा मारुती राय. काय सांगाल बरं माहिती? नवसाला पावणारा म्हणजे कमीत कमी एवढ्या 4-2 तालुक्यामध्ये आमच्या हनुमंतरायाचं एवढं वैशिष्ट्य आहे. ज्या कोणाच्या भावना असतील त्यांनी इथं व्यक्त केल्या देवाजवळ का तो प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. देणग्या बी लोक, आता आमच्या मंदिराचं काम चालू आहे, देणग्या लोक असं भरभरून देतात का पाहिजे तेवढे. आतापर्यंत कुठल्याच कामाला विधिपद आलेलं नाही. जुनं मंदिर होतं ते पौराणिक मंदिर होतं आमचं, ते पाडून आता आम्ही नवीन मंदिराचं काम चालू केलेलं आहे. आता आलेलं आहे 50% पर्यंत काम आलेलं आहे. अजून एक पुढल्या वर्षापर्यंत पूर्ण होईल अशी आमची अपेक्षा बाळगतो. बरं, आता हा महाप्रसाद जो असतो काय काय असतं बरं? आता इथं कांद्याची मिरची, गुळवणी आणि पुरी. साधारण किती भाविक या ठिकाणी जेवून जातात? तर भाविक इथं कमीत कमी पार गेले म्हणजे तरी 4-5 हजार भाविक येऊन प्रसाद घेऊन जातात. हो ना. 4-5 हजार. बरं, अधिकची काय माहिती द्याल बरं? आपल्या यात्रेचं स्वरूप कसं असतं? आता यात्रेचं सकाळी याचं कीर्तन असतं आपल्या देवजन्माचं. ते झाल्यानंतर त्याच ठिकाणी तेच महाराज तेच काल्याचं कीर्तन पूर्ण करतात. तिथनं पुढे शेरणी निघते. शेरणी वाटप झाला का मग पुऱ्यांच्या स्वयंपाकाचा चालू होतं कामकाज, प्रसाद वाटण्याचं कामकाज. ते झाल्यानंतर दुपारच्या म्हणजे दुपारने 11-11:30च्या नंतर तर 4 वाजेपर्यंत हाच महाप्रसाद वाटायचं आमचं काम चालू असतं. आणि महाप्रसाद झाल्यानंतर मग कुस्त्यांचा आखाडा असतो आमच्या इथे. तर अशी ही यात्रा थोरांदळी गावची. अधिक आपण या ठिकाणी बाजूला अनेक ज्येष्ठ मंडळी देखील आहेत. कांदा चिरण्याचं या ठिकाणी काम चालू आहे. इकडे पुऱ्या लाटण्याचं काम चालू आहे. एक आजीबाई त्या ठिकाणी कांदा चिरतायत. बरीचशी मंडळी त्या ठिकाणी कांदा चिरण्याचं काम चालू होतं. आपला कॅमेरा चालू झाल्यानंतर इकडे आले सर्वजण उठून. आजीबाईंकडे जाऊयात आपण. आजी नमस्कार. हो आजी नमस्कार. तुमचं नाव सांगा. अंजनाबाई बागा. बरं, कांदा चिरता डोळ्यात काय पाणी बिनी येत नाही का? म्हणजे यात मग काय करता? येतात ना. किती कांदा चिरलाय सकाळपासून? मग 4 गुणी चिरलेत. अजून किती चिरायचं? अजून 3. अजून 3. दरवर्षी कांदा चिरायला येतात. तर आपण पाहतोय बराच असा कांदा या ठिकाणी चिरलेला आहे. ज्येष्ठ मंडळी देखील या ठिकाणी कांदा चिरत होते. या ताई देखील आहेत, त्यांना देखील बोलायचं आहे, त्यांना देखील आपण संधी देऊयात. आपल्या गावची यात्रा आहे ताई, काय सांगा? नमस्कार. थोरांदळे गाव म्हणजे सगळं ओळख आहे सगळीकडे, नवसाला पावणारा बजरंग बली. तर आत्ता हे अखंड हरिनाम सप्त्याचं 48वं वर्ष आहे. 48 वर्ष झाले आम्ही पुऱ्या आणि कांद्याची चटणी म्हणून हा प्रसाद हे करतो. उद्या हनुमान जयंती आहे. हनुमान जयंती झाल्यानंतरला जे पाहुणे येतील त्यांना आम्ही पुऱ्या आणि कांद्याची चटणी प्रसाद म्हणून देतो. आणि वेगवेगळ्या प्रकारचे आमच्या कीर्तनं सप्ताह बसल्या 8 दिवस झालेत. खूप छान कीर्तनं होतात. रोज एक महाराजांचं असतं. दुपारनंतर हरिपाठ असतो, प्रवचन असतं आणि सायंकाळी कीर्तन असतं. कीर्तन झाल्यावर महाप्रसाद वगैरे असतं. पुऱ्या वगैरे लाटल्या का नाही मग तुम्ही? हो, मग दरवर्षी लागतो. या वर्षी पण लागतो. किती पुऱ्या लाटल्या बरं? आता मी थोड्याफार लाटल्या, पण 10-1 लाखापर्यंत पुऱ्या असतात. मला वाटतं आंबेगाव तालुक्यातली
एक विशेष यात्रा म्हणावी लागेल. विशेष यात्रा, विशेष हा? विशेष यात्रा. कारण पुरी गुळवणी पुरी त्याच्याबरोबर पुरी आणि चटणी. कांद्याची चटणी हे हा. फक्त थोरंदळ्यामध्येच प्रसाद करतात. हा, हा, हा. एकमेव. आणि आमच्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात चांगली बातमी, आमच्या बजरंग बलीचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे मंदिराचं. हा 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 हा. साधारण आता हा संपूर्ण जो महाप्रसादाचा खर्च असतो कितीपर्यंत जातो बरं? काय सांगता येईल? आता नाही सांगते कमीत कमी कम से कम आता तीन सगळे एक लाखापर्यंत हा 3-1 लाखापर्यंत खर्च चालू हो ना? होतो. रोज एक वेगवेगळ्या प्रकारचे जेवण असतात. मासवडी असते किंवा पुरी भाजी असते, डाळ भात, रोज वेगवेगळ्या प्रकारचे जेवण असतात आणि खूप असंख्य लोकसंख्या असते. कीर्तनाला पण असते, प्रसादाला पण असते आणि उद्या हनुमान जयंती आहे. खूप लाखोनी भाविक येतात. खूप जन्मोत्सव मोठ्या सकाळी असतो. उत्साहात, हा सकाळी असतो, खूप मोठ्या उत्साहात साजरा होतो. रामदास स्थापना स्वामींनी केली का? केलेलं आहे प्रस्ताव हो का? हे मंदिर. हा हा हा. किती साली केलं काय सांगता येईल का? हे रामदास स्वामींच्या काळातलं आहे सांगतात आम्हाला लोक. किती वर्षापूर्वीचं असेल काय? हे कमीत कमी 300 वर्षापूर्वीचं असतं. अरे बापरे. हो. जुनं मंदिर काय भारी होतं जुनं बरं? मंदिर म्हणजे जुनं मंदिर जे होतं हा. ते प्राचीन काळातलं मंदिर होतं. कौलारू वगैरे. कौलारू. हा तुम्ही कांदा चिरायला होते मगाशी हा, उठून आला कांद्याचे, तुम्ही. हा, हा. किती कांदा चिरला बरं कांदा सकाळपासून? कमीत कमी आता मी हा. 25 किलो कांदा चिरला. अरे बापरे. हा. आणि अजून किती चिरायचंय? अजून कमीत कमी 9-10 गोणी शिल्लक आहे. किती म्हणजे गोणी आपल्याला चिरावं लागतील आता? कमीत कमी 10 ते 11 गोणी चिरावं लागतं. हो ना? हो. नक्कीच नक्कीच. आता एवढा कांदा चिरायच्या डोळ्याला पाणी नाहीत का? आलं तरी आता करायचं देवाच्या नावाने. मग देवाची कृपा म्हणावी लागेल, तेच डोळ्याला म्हणालो. पाणी नाही पाणी नाही म्हणायचं. येणार. हा. एवढा खरं तर महाप्रसाद या ठिकाणी आमटी भाकरीचा नाही, पुरी आणि गुळवणी बरोबर भाजी या ठिकाणी अनेक ताई देखील आहेत. तुम्हाला देखील बोलण्याची संधी देऊयात. इकडे या. या ठिकाणी एक ताई आहे. ताई नमस्कार. 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 बरं ताई, सकाळपासून किती पुऱ्या लाटल्यात? 3 लाखाहून अधिक पुऱ्या लाटल्या असतील तुम्ही स्वतः? सकाळपासनं. तुम्ही आम्ही नाही, आम्ही एक 500-700 हजार आम्ही लेट आलो ना. हां हां. तुमचं नाव सांगा. कोमल टेमगिरे. कोमल टिमगिरे. बरेच वर्षापासून, किती वर्षापासून तुम्ही यात्रेमध्ये सहभागी आहेत? साधारणतः माझं वय आता 31 वर्ष आहे. हां. तर कळायला लागल्यापासून या यात्रेमध्ये आम्ही सहभागी आहोतच आहे. नाही, किती वर्षापासून या पुऱ्या लाटण्यासाठी येत आहे? आम्ही, माझं माहेर सासर एकच गाव आहे. तर हा. जवळजवळ लग्नाला माझे 9 वर्ष झाले. तर 9 वर्ष झाले कंटिन्यू आम्ही हे पुऱ्या लाटायला येतोय. हां 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 हां. काय सांगाल बरं आपल्या यात्रेच्या बाबतीत अधिक? यात्रेच्या बाबतीत अधिक म्हणजे आमच्या गावातले हे हनुमान मंदिर आहे, जे मारुती मंदिर आहे, ते पहिल्यापासूनच म्हणजे प्रसिद्ध मंदिर आहे किंवा नवसाला पावणारा मारुती अगदी असं देखील म्हणलं जातं. तर पहिल्यापासूनच प्रसिद्ध आहे हे मंदिर, पंचक्रोशीत वगैरे. किंवा मग हेच यात्रेबद्दल आमच्या यात्रेचं विशेष आहे की पुरी, कांद्याची चटणी आणि गुळवणी हे असतं. आणि मंदिर देखील पश्चिममुखी आहे. हो. असे मंदिर, पश्चिममुखी जे मंदिर आहेत आपल्याला आंबेगाव तालुक्यामध्ये अधिक कोणत्या गावांमध्ये पाहायला भेटतात का? काही सांगता येईल त्याबद्दल? त्याबद्दल बरं, आपण तर- ज्येष्ठांशी त्याबद्दल हो, बोलूयात. आपण ठीक आहे. बऱ्याचशा महिला या ठिकाणी पुरी लाटण्याचं काम त्यांचं चालू आहे. नमस्कार. तुमचं नाव सांगा. तुमचं नाव सांगा. रामकृष्ण हरी. नाव सांगा तुमचं. मी जयसिंग मुरलीधर चासकर, चास नारोडी. हां. इथं मला बाळासाहेब पेमगिरे यांनी इथं चौबदाराच्या भूमिकेत सेवा करण्याची संधी दिली. मला त्यांनी सांगितलं आपल्या हनुमान मंदिर जागृत देवस्थान आहे. इथं मला इथं आल्यानंतर असं कळालं का इथं सप्ताह मोठ्या भाविकांच्या आनंदमय उत्सवांमध्ये सादर होत आहे. तालुकाभरातून खरं तर सर्व भाविक या ठिकाणी हा प्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. मावशी आहेत आपल्याबरोबर. मावशी नमस्कार. मला नाही एवढं बोलता यायचं, त्यांच्याकडेच करा. बोला बोला, कॅमेरा चालू आहे, बोला. तुमचं नाव सांगा फक्त. माझं नाव कमल टेमगिरे. बरं, आता या पुऱ्या तुम्ही लाटताय, मग याचं पीठ कसं गोळा केलं जातं बरं? घरातून काहीतरी 1.5 पायले 2 पायले असं काहीतरी? हा, 1.5-2 पाहिले. आपल्या जेवढ्या घरात माणसं असेल तेवढ्या माणसांचं गहू द्यायचं. हा. आपण ते दळण करायचं. माणसाच्या एका माणसापाठीमागे किती? 1 आठवा. 1 आठवा. आणि हा हा. गरम 1 आठवा म्हणजे साधारण किती किलो असेल बरं? अर्धा किलो. अर्धा किलो ना. मग हे पीठ जे आहे ते घरूनच मळून आणायचं की इथं आल्यानंतर मळायचं? इथं पण मळतो, घरी पण मळतो, जसं सोयीनुसार. हे सर्व एकत्र पीठ करून नाही मळत म्हणायचं? नाही, सर्व एकत्र नाही, ज्याने त्याने आपलं मळून आणायचं. हा. आणि इथं आल्यानंतर ह्या सर्व पुऱ्या लाटायच्या. हा, सर्व पुऱ्या लाटायच्या. अशा ह्या पुऱ्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत सर्व, तुम्ही पाहू शकता. आता तळायचं देखील त्या ठिकाणी पाठीमागं काम चालू आहे. आपण त्याही बाजूला जाणार आहोत. गोळा करायचं काम चालू आहे. तिकडे जाऊयात. मंदिराचं त्या ठिकाणी बांधकाम देखील चालू आहे, मंदिराचा जीर्णोद्धार. ओ आजी नमस्कार. यात्रेला आलात का? मग कायला
आपल्या हनुमंतरायाच्या यात्रेला? मग याच गावचे का? याच गावातली किती वर्षापासून येतं यात्रेला? तसं लगीन झालं तशी येते हा का? त्याने तर जागावलंय मला. हा काय मग काय नक्की देवानी अनुभूती दिली होती? इष्टी बालती झाली होती लवकीच्या तिथं वऱ्याबंदी. हा. तो मारे सुखरूप लय देवाची माणूस कृपा. देवाची कृपा आहे. समजी गेली माझ्याबरोबरची बीच एवढी जगली. अरे बापरे, म्हणजे एसटी मध्ये सर्व गेली? तुम्हीच लय एकटे फुल राहिले? होती. हा अवसरीची कळमची याची समजी फुल झाली होती. पाणी वळवली ते. तर असं हे थोरांदळे गावचं पश्चिममुखी मंदिर आहे. हनुमंतरायाची यात्रा आहे. अनेक पुरुष मंडळी देखील या ठिकाणी पुऱ्या गोळा करायचं आता काम करतायत आणि पाठीमागच्या साईडला तिथं तळायचं काम करतायत. इकडे पण येऊयात. इकडे बराच मोठा घोळका आहे. थोडं लांबून येतो. बाजूला पारायण देखील चालू आहे. बरेचसे महिला मंडळ या ठिकाणी पुऱ्या लाटायचं काम चालू आहे. मावशी नमस्कार, तुमचं नाव सांगा. उषा नंदू टेमगिरे. सकाळपासून किती पुऱ्या लाटल्या तुम्ही स्वतः? 2 पाहिल्याच्या. 2 पाहिल्या. किती वाजता आले होते सकाळी? 2 वाजता आले सकाळी. 2 वाजता आले. हा, हे ह्या मशीनमुळे लवकर होते म्हणायचं. हो लवकर होते. नाहीतर मस्तीचं काम आहे. हा, हे तुम्ही जर त्या साईडला पाहिलं तर ते लाटायला लागते. लाटायला वेळ जास्त जात असेल. हे काही दाबलं का लगेच होत असेल? हो दोन्ही सारखंच होतात. हा 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 आता हात चालले का सगळं होतं. हा हा हा. तर असं थोरांदळे गावची ही यात्रा आहे. पाठीमागच्या साईडला पाहिलं तर या पुऱ्या लाटायचं काम या महिला करतायत आणि इकडे तळायचं काम चालू आहे. आदल्या दिवशीच या सर्व पुऱ्या तळल्या जातात. काही तरुण पिढी देखील आहे यामध्ये सहभागी. एक, 2, 3, 4 कढाया चालू आहेत आणि 4 कढायांमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय की तरुण मंडळी देखील यामध्ये सहभागी आहे आणि या पुऱ्या तळायचं काम चालू आहे. ही काठी का बरं वापरता? काठी आम्ही पुऱ्या पलटी करण्यासाठी वापरतो. हा 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 हा. पुऱ्या पलटी करायला सोपं जातं ना, हा, म्हणून काठी वापरता. म्हणून काठी वापरतो. बरं, सकाळपासून किती पुऱ्या तळल्यात? पुऱ्या टोटल तशा पुऱ्या येतात 4 ते 5 लाख पुऱ्या तळल्या जातात दिवसभरात. दिवसभरात अजून किती तळायच्यात? नाही, टोटल क्वांटिटी 4 ते 5 लाख पुऱ्या असतात. आतापर्यंत किती तळले? आतापर्यंत माझ्या मते 2.5-3 लाख झाले असतील. हा ना. बाकी- हे सर्व आदल्या दिवशीच, जन्मोत्सवाच्या आदल्या दिवशी जन्मदिवसाच्या आदल्या दिवशी पुऱ्या आणि कांद्याची चटणी असते आणि गुळवणी असतं. आणि तो प्रसाद हनुमान जयंती झाल्यानंतर, काल्याचं कीर्तन झाल्यानंतर सर्व पाहुणे आणि गावकरी या ठिकाणी गावातच त्याचं याच्या पुऱ्या आहेत. आदल्या दिवशी सर्व तळून ठेवायचे. आदल्या दिवशी सर्व तरुण ठेवा आणि तळून झाल्यानंतर कुठे ठेवायचे? आपल्या रूम आहे इथे एक, त्या रूममध्ये ठेवलं जातं व्यवस्थित सर्व. असं आहे काय? आणि संध्याकाळी कांद्याची चटणी केली जाते एक 5 ते 6 गोणीची आणि सकाळी गुळवणी. आणि काल्याचे कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद म्हणून सर्व पाहुणे रावळे गावातले सर्वजण. बरं, यात्रेचा काय अनुभव सांगाल बरं? आपली ही यात्रा उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी हनुमंतरायाची यात्रा आहे. काय सांगाल? आणि या ठिकाणी असणारा हा जो महाप्रसाद आहे हा विशेष आहे. विशेष प्रसाद आहे. लांब लांबून भक्त या ठिकाणी हनुमंतरायाचं दर्शन करण्यासाठी येत असतात. नवसाला पावणारा आमचा मारुती आहे. मारुतीच्या कृपेने सर्व आमच्या गावकऱ्यांचं व भक्तांचं एकदम चांगलं चाललेलं आहे. नवसाला पावणारा देव म्हणून आमचे मारुतीराया प्रसिद्ध आहे. नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी पुऱ्या तळायचं काम चालू आहे. ज्येष्ठ मंडळी देखील यामध्ये सहभागी आहेत. इकडच्या बाजूला जर आलात तर ही सर्व ज्येष्ठ मंडळी सहभागी आहेत. आपण पाहतोय हे तेल उकळले आणि या उकळलेल्या तेलामध्ये ही सर्व मंडळी एक पुऱ्या टाकतात. काठीने ही पलटी केली जाते. इकडे झारा आहे, त्या झाऱ्याने या तळलेल्या पुऱ्या काढल्या जातात. महाप्रसादासाठी देखील प्रचंड भाविक या ठिकाणी येत असतात. अजून कुणाला बोलायचे का? महाराज आहेत. मला नमस्कार. मी हरिभक्त परायण बाळासाहेब मेंढे थोरांदळे.
आमची या ठिकाणी अनेक वर्षापासूनची ही परंपरा आहे. जवळजवळ म्हणजे आम्हाला कुणालाही आठवत नाही इतक्या दिवसापासूनची परंपरा आहे. आमच्या इथं जवळजवळ आहे ना 5 पिंप गळवणी व 2.5 लाख पुऱ्यांचा महाप्रसाद होतो आणि अनेक लांबून लांबून लोक येतात. पुणे, नाशिक म्हणजे महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून लोक येतात. आमच्या हनुमंतरायाचं मेन वैशिष्ट्य म्हणजे नवसाला पावणारं दैवत म्हणून इथं जवळजवळ आमच्या ह्या संपूर्ण पुणे जिल्ह्यात हनुमंतरायाची ख्याती. आणि ह्या वर्षी आमच्या इथं म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे. ह्या वर्षी आमच्या हनुमंतरायाच्या मंदिराचा जीर्णोद्धार पण आहे आणि गावातील संपूर्ण लोक, स्त्रिया असतील, महिला वर्ग असेल, सकाळी 10 वाजताच गावात येतात आणि सर्वजण पुऱ्या करतात आणि गावातील सर्व पुरुष मंडळी या ठिकाणी पुऱ्या तळायचं काम करतात आणि अनेक लांब लांबून लोक येऊन ह्या महाप्रसादाचा आवर्जून महाप्रसादाचा लाभ घेतात. उद्या सकाळी हरिभक्त परायण विलास महाराज मेंढे यांचं देवजन्माचं व काल्याचं कीर्तनाने या संपूर्ण आमच्या यात्रोत्सवाची सांगता होते आणि परवा दिवशी या ठिकाणी बैलगाड्यांच्या शर्यती होत्यात. आमचा हा पूर्वी परंपरापासून चालत आलेला हा हनुमान जन्मोत्सव ह्याही वर्षी मोठ्या आनंदात साजरा होत आहे. हे जे मंदिर आहे हे पश्चिममुखी मंदिर आहे. हो. आंबेगाव तालुक्यामध्ये अजून काही अशी मंदिर आहेत का जी पश्चिममुखी असतील? नाही, आंबेगाव तालुक्यात आमचं हनुमंतरायाचं मंदिर असं आहे का ते पश्चिममुखी मंदिर आहे आणि त्याची पूर्वी समर्थ रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांबरोबर त्यांची स्थापना केलेली आहे असा त्याचा पूर्व इतिहास आहे. किती साली केला असेल काही सांगता येईल? तसं काही सांगता येतं. आमच्या पूर्वज आम्हाला सांगत होते का या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींच्या उपस्थितीत हनुमंतरायाची स्थापना झालेली. म्हणजे तत्पासून आम्ही म्हणजे तशी परंपरा आम्ही ती जोपासत आलेलो आहोत. आता मला सांगा, ह्या ज्या पुऱ्या आहेत हे सर्व आपण आदल्या दिवशी लाटतो, त्यानंतर आदल्या दिवशी तळतो, दुसऱ्या दिवशी काहीच करत नाही. याच्या पाठीमागे काही शास्त्र वगैरे आहे का? नाही, याच्या पाठीमागे शास्त्र नाही. पहिल्यापासून आमच्या हनुमंतरायाला पुऱ्या आणि गुळवणीचा महाप्रसाद होता. तर मधल्या काही कालानंतर असे आमच्या इथले बरेच तरुण म्हटले होते असं, तर आम्ही काय केलं, देवाला प्रसाद लावला. तर नंतर देवाने आम्हाला असा प्रसाद दिला का तोच आमचा महाप्रसाद कायम राहिला आणि इथून पुढे हाच प्रसाद जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत हाच प्रसाद राहणार अशी आमची परंपरा आहे. त्याच्यामुळं आम्ही हनुमंतरायाला पुरी आणि गुळवणीचाच प्रसाद करतो. नक्कीच नक्कीच. थोरांदळे गावची यात्रा आहे आणि या यात्रेमध्ये खरं तर पुरी, गुळवणी याचा महाप्रसाद असतो. कांद्याच्या चटणीचा देखील असतो. कांद्याची चटणी किती असते बरं? किती गोणी कांदा असतो? जवळजवळ आहे ना 25 गोणी कांदा असतो. आता हा कांदा जो आहे हा कसा गोळा केला जातो? नाही, प्रत्येकाच्या सोयीच्छेने आणून दिलेला आहे. गावातील बऱ्याच भाविकांनी ज्याला कुणाला वाटते कांदा द्यायचा त्यांनी कांदा आणून दिलेला आहे आणि इथल्या बऱ्याच महिला मंडळी तो म्हणजे इथं कोणत्याही गोष्टीचं कोणतंही दाम दिलं जात नाही. हे सगळं सोयीच्छेने केलं जातं. बऱ्याच महिला तो कापतात. पुरुष मंडळी संध्याकाळी ते मिरची करतात आणि कुणालाही काही सांगायची गरज लागत नाही. बरोबर. लहानापासून तर थोरापर्यंत सर्वजण या ठिकाणी सहकार्य करतात आणि मोठ्या आनंदाने आमची यात्रा दरवर्षी आणि हे जे पीठ आहे हो या पुऱ्यांसाठी पीठ जे लागतं ते घराघरातूनच गोळा केलं नाही. हे पीठ काय आमची परंपरा आहे. प्रत्येक घरातून आहे ना गहू इथं आणून घालायचे आणि नंतर दुसऱ्या दिवशी ते आम्ही दळणं फोडतो. ते प्रत्येकाला गहू पुन्हा वापस द्यायचे. ज्यांनी त्यांनी ज्याचं त्याचं घरून पीठ दळून आणायचं आणि स्वच्छ आणि इथं आम्ही आदल्या दिवशी सगळी स्वच्छता करतो आणि मग ते महिला मंडळ सगळ्या पुऱ्या ह्या ठिकाणी तळतात आणि सर्व पुरुष मंडळी पुऱ्या लाटतात आणि सर्व पुरुष मंडळी पुऱ्या तळायचं काम करतात. नक्कीच नक्कीच. अशी ही थोरांदळे गावची उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामधील असणारी थोरांदळे गावची यात्रा. उद्या जन्मोत्सव आहे आणि जन्मोत्सवानिमित्तानं आपण या ठिकाणी पाहतोय उद्याच्या महाप्रसादाचं या ठिकाणी नियोजन चालू आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक मंडळी दर्शनासाठी येतात, जन्मोत्सवासाठी येतात आणि ह्या महाप्रसादाचा देखील आस्वाद घेत असतात.